मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ, प्रतिभास हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि कॉमन असा विषय घेऊन आले आहे, तो म्हणजे नी पेन म्हणजे गुडघ्याची दुखणे. यासंबंधी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुठले कारणं आहेत ज्यामुळे आपल्याला हे गुडघ्यांचे दुखणं जे आहे ते कमी वयामध्ये सुरू होत आहे, काय उपाययोजना आपण त्याच्यावर केले पाहिजे, काय पदार्थ खाल्ले पाहिजे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट ह्या तुम्हाला भेटू शकतील. चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, ते म्हणजे नी जॉईंट पेन म्हणजे गुडघ्याचे दुखणे. हा टॉपिक घेण्यामागे कारण म्हणजे आजकाल नी रिप्लेसमेंटच्या सर्जरी इतक्या जास्त प्रमाणात वाढल्या आहेत, याचाच अर्थ की लोकांना गुडघ्याचा त्रास म्हणजे गुडघेदुखी ही इतक्या प्रमाणात वाढली आहे की शेवटी त्यांना बदलणं, रिप्लेस करणं, सर्जरी करणं हे अनिवार्य होऊन चाललं आहे. पण सर्वच व्यक्ती नी रिप्लेसमेंट करू शकतात का? तर नाही. त्यामागे लागणारा खर्च, त्यानंतर घ्यायची काळजी, त्यासाठी असणारा फायनान्शियल, तसेच घरामध्ये कोणीतरी करायला हवं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या जर जुळून नाही आल्या तर सर्वच व्यक्ती ह्या नी रिप्लेसमेंट सर्जरी करू शकत नाही. म्हणून जर आपण समजून घेतलं की हे गुडघे कशामुळे दुखतात, त्याच्यामध्ये काय स्ट्रक्चर असतं, कुठे इजा झाली, त्याच्यामुळे हा त्रास सुरू झाला आहे, त्याच्यामागे काही मानसिक कारणे आहेत का, किंवा खाण्यापिण्याच्या कुठल्या सवयी, कुठले पथ्य आपण पाळले म्हणजे हा त्रास आपल्यामध्ये कमी होऊ शकतो, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओत घेणार आहोत, जेणेकरून गुडघ्यांच्या समस्या ह्या कमी करण्यामध्ये तुम्हाला मदत होऊ शकेल. चला आता सुरुवात करूया. ते म्हणजे गुडघे दुखणे म्हणजे नेमकं काय असतं, तर गुडघ्याचा जो जॉईंट आहे तिथले मसल्स, लिगामेंट, कार्टिलेजेस किंवा आसपासचे जे स्ट्रक्चर आहे तिथे सूज येणे, तिथे दुखणे किंवा स्टिफनेस येणे, अवघडल्यासारखे होणे, हे जर लक्षणं तुमच्यामध्ये दिसून येत असतील की पायऱ्या चढताना त्रास होतोय, उतरताना त्रास होतोय, खाली बसून उठताना त्रास होतोय किंवा उकड बसताना त्रास होतोय, हालचाल करताना त्रास होतोय, तर ह्या समस्या तुम्हाला दाखवून देत आहेत की आपल्याला गुडघ्याच्या समस्या सुरू होण्यामध्ये सुरुवात झाली आहे, अर्थरायटिसला आपल्याला सुरुवात झालेली आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही याला जाणून घ्या की नेमका कुठल्या गोष्टींमुळे आपल्याला हा त्रास होत आहे आणि त्याच्यावर योग्य उपचार केले तर ह्या समस्येपासून तुम्ही स्वतःला लवकरच बरे करून घेऊ शकता. गुडघेदुखी मागील कॉमन कॉजेस काय आहेत की कशामुळे ही गुडघेदुखी होते, तर याच्यामध्ये लिगामेंट इंजुरी हा फर्स्ट फॅक्टर आहे. तर लिगामेंट म्हणजे काय, तर लिगामेंट हा एक असा स्ट्रक्चर आहे आपल्या गुडघ्यामधला की जो एक लवचिक आणि मजबूत तंतू आहे, जो दोन हाडांना एकमेकांशी जोडण्याचं काम करत असतो. तर यामुळे काय होतं, तर आपल्या जॉईंटला एक स्टॅबिलिटी येते, जे काही हाडं आहेत ती जागच्या जागी व्यवस्थित सेट ठेवण्याचं काम हे लिगामेंट करत असतात आणि त्यामुळे आपले सांधे जे आहेत ते स्थिर राहतात. आणि लिगामेंट दुखापत झाली तर ती कशामुळे होते, जे स्प्रेन होणं, लिगामेंट दुखापत होणे याला आपण स्प्रेन म्हणतो, की जसं पाय मुरगळला गेला त्यामुळे होणारी जी इंजुरी आहे ती लिगामेंट इंजुरीमध्ये दिसून येते. पण हाच ताण जर जास्त वेळासाठी राहिला तर लिगामेंट फाटू देखील शकतात. तर हे झालं पहिलं कारण. दुसरं म्हणजे मेनिस्कस टियर. आता तुम्ही म्हणाल मेनिस्कस म्हणजे काय, तर गुडघ्यातील कुशनसारखा मऊ कार्टिलेजचा तुकडा जो मांडीचे हाड आणि पोटरीचे हाड म्हणजे फिमरला टिबियाशी जोडण्या यांच्यामध्ये असतो आणि तो गुडघ्याचा काय काम करतो, ते शॉक ॲब्झॉर्बरचं काम करतो. म्हणजे जेव्हा आपण चालतो, धावतो, उडी मारतो तेव्हा जे काही शॉक निर्माण होतो तो ॲब्झॉर्ब करणं याचं काम हे मेनिस्कस करत असतात. आणि तसंच दोन हाडांमधील फ्रिक्शन, जेव्हा एखादी मोमेंट होते तेव्हा ते दोन हाडं एकमेकांमध्ये घासली जाऊ नये याचं काम देखील हे मेनिस्कस करत असतात. आता दोन प्रकारचे मेनिस्कस हे गुडघ्यामध्ये असतात. एक म्हणजे मेडियल मेनिस्कस, जे गुडघ्याच्या आतल्या बाजूला असतात, म्हणजे मेडियल साईड दुसऱ्या पायाच्या जवळचं, आणि दुसरं म्हणजे लॅटरल मेनिस्कस, जे गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला असतात. तर मेनिस्कस टियर म्हणजे काय, तर अचानक वळले किंवा खेळताना इजा झाली म्हणून हे मेनिस्कस फाटू शकतात किंवा वयानुसार झीज झाल्याने देखील मेनिस्कस फाटतात. मग याच्यात लक्षणे काय दिसून येतात, मेनिस्कस टियरची लक्षणे काय आहेत, तर गुडघ्यात कटकट असा आवाज येणं. का, तर जे दोन बोन्समधलं जे डिस्टन्स आहे ते कमी होतं, मग ते एकमेकांवर घासले जातात, त्यामुळे तो कटकट असा आवाज येतो. वागताना वेदना होतात, सूज येते
किंवा लॉकिंग सेन्सेशन म्हणजे गुडघा अटकल्यासारखं फिलिंग येतं, की अचानक एखाद्या मोमेंटमध्ये तो गुडघा जो आहे तो लॉकिंग सेन्सेशन गुडघा अडकल्यासारखा वाटतो. आणि चालताना याचा त्रास जास्त होतो, कारण चालताना 2 हाडं घासली गेल्यामुळे फ्रिक्शन जास्त निर्माण होऊन इथे पेन दिसून येतं. हे झालं सेकंड कारण मेनिस्कस टिअर. आता थर्ड म्हणजे पटेलोफिमोरल सिंड्रोम. याला आपण रनर्स नी असं देखील म्हणतो. तर हा त्रास गुडघ्याच्या पुढच्या भागात विशेषतः पटेला म्हणजे काय तर नी कॅप म्हणजे गुडघ्याची जी काही वाटी आहे असं आपण सामान्य भाषेत म्हणतो, आणि मांडीच्या हाडामधील म्हणजे फिमरमधील घर्षण किंवा चुकीच्या हालचालीमुळे होणारा हा त्रास आहे. म्हणजे जी गुडघ्याची आपली वाटी आहे ती आणि मांडीचं वरचं हाड यांच्यामध्ये घर्षण होऊन जो त्रास निर्माण होतो त्याला आपण पटेलोफिमोरल सिंड्रोम म्हणतात. आणि याला लक्षणं काय असतात तर जिने चढताना किंवा उतरताना त्रास होणे, जास्त वेळ बसल्यानंतर उठताना त्रास होणे, गुडघ्यात क्लिकिंग किंवा क्रॅकिंग आवाज येणे, पुढच्या भागात डल ॲकिंग पेन असणं म्हणजे कंटिन्यू पुढच्या भागात जे आहे गुडघ्याच्या तिथे जे आहे पेन म्हणजे त्रास होत असतो, वेदना दिसून येतात, उक्कड बसताना त्रास होणे, ह्या ज्या समस्या आहेत ते पटेलोफिमोरल सिंड्रोममध्ये आपल्याला बघण्यात येतात. करणार आहोत पहिलं म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयानुसार होणाऱ्या गुडघ्यांचं दुखणं, ओव्हर यूज आणि ओल्ड एज ह्या 2 कारणांमुळे जे गुडघ्यांचे दुखणे लागतात त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. आणि दुसरं म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे एक ऑटो इम्युन डिसीज आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातील इम्युनिटी सेल ज्या आहे त्या आपल्या जॉईंट्सवर अटॅक करतात, म्हणजे आपलीच बॉडी आपल्या विरुद्ध काम करते. याला आता आपण ऑटोइम्युन डिसीज असे म्हणतो. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस हा ऑटोइम्युन डिसीज आहे. मधील फरक समजून घेऊया की ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस यामध्ये नेमका फरक काय असतो. तर ऑस्टिओआर्थरायटिस जो आहे तो झीज होणारा संधिवात आहे. म्हणजे वयानुसार आपल्या जे स्नायू आहेत, बोन्स आहेत त्यांचा वापर होऊन तेथे जी झीज निर्माण होते आणि त्यानंतर झालेला जो संधिवात आहे त्याला ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हणतो. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक ऑटोइम्युन संधिवात आहे ज्यामध्ये आपल्या शरीरातील इम्युनिटी सेल ज्या आहेत त्या आपल्या जॉईंटच्या विरुद्ध काम करतात, म्हणून त्याला आपण ऑटोइम्युन संधिवात असं देखील म्हणतो. दुसरा म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिसच्या मागे कारण काय आहे तर कार्टिलेजेस जे आहे त्यांची झीज होणे, म्हणजे कंटिन्यू वापर केल्यामुळे जॉईंट्समधील जे काही कार्टिलेज असतात त्याची झीज झाल्यामुळे जे दुखणे लागते त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. आणि याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये इम्युन सिस्टीम आपल्या विरुद्ध काम केल्यामुळे जो त्रास होतो तो रुमॅटॉइड आर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जास्त वयानंतर गुडघ्याचे दुखणे लागतात आणि ऑटोइम्युन रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये कोणत्याही वयामध्ये हा त्रास दिसून येतो. म्हणजे असं नाही आहे की जास्त वय झाल्यानंतरच रुमॅटॉइड आर्थरायटिसचा त्रास होईल, हा कमी वयात देखील बघण्यात येतो. ऑस्टिओआर्थरायटिसची सुरुवात जी आहे ती हळूहळू होते, की जशी जशी झीज होत जाईल तसा तसा तो त्रास वाढत जातो. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस अचानक सुरू होतो आणि हळूहळू वाढत जातो. कोणते जॉईंट्स अफेक्ट होतात तर ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये म्हणजे जी वयानुसार झीज झाल्यामुळे जो त्रास होतो त्याच्यामध्ये जे मेन जॉईंट असतात, मोठे जॉईंट असतात ते इफेक्ट होतात, जसे गुडघे, कंबर आणि पाठ या जॉईंटचे दुखणे आपल्याला बघण्यात येते. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये मल्टिपल जॉईंट्स वेगवेगळे जॉईंट जसे हाताचे, पायाचे, बोटांचे जे जॉईंट आहेत, छोटे छोटे जॉईंट जे आहेत ते इफेक्ट होतात. मनगट असे छोट्या छोट्या जॉईंटपासून याची सुरुवात होते. आणि ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जी सूज असते ती कमी असते आणि रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये सूज ही जास्त असते. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये सकाळचा स्टिफनेस म्हणजे सकाळी उठल्यावर जी पहिल्यांदा पाय जमिनीवर ठेवणे, हालचाल करणे, चालणे हे जितकं डिफिकल्ट असतं त्यापेक्षा रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये ते जास्त डिफिकल्ट असतं. की ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये सुरुवातीला 1-2 वेळा चालताना त्रास होईल, पण एकदा आपण कामाला लागलो की ते लवकर कमी होतं. पण रुमॅटॉइड आर्थरायटिस हे 1 तास अर्धा तासाच्या पुढे ते स्टिफनेस राहतो आणि त्यानंतर हळूहळू त्या व्यक्ती ज्या आहेत त्या रिलॅक्स होतात. आणि यांचं जे ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये चालल्यावर जे आहे ते त्रास वाढतो. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस विश्रांतीनंतर सकाळी हा त्रास जो आहे तो जास्त होतो. म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये ओव्हरयूजमुळेच आहे, त्यामुळे ते जास्त उभं राहिलं, कामं केले त्यानंतर यांच्या वेदना ह्या वाढतात. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये विश्रांती केली की ते स्टिफनेस जो आहे तो खूप वाढतो आणि नंतर जे मोशन आपण स्टार्ट करतो, हालचाल करतो तेव्हा ती वेदना, ते पेन हे जास्त असते.
आणि ऑस्टिओआर्थरायटिस हा एका बाजूचा असू शकतो, एकच गुडघ्याचे दुखणं असू शकतं. पण रुमॅटॉइड आर्थरायटिस जे आहे ते बायलॅटरल सिमेट्रिकल म्हणजे दोघं, की उजवा हात आहे तर डावा हा पण असेल, बोटं पायाची, हाताची, पायाची जी आहे ती दोघं साईडची सेम असतात. आणि ब्लड टेस्ट काय करू शकतो तर व्हिटॅमिनची कमी असणं, व्हिटॅमिन डी, कॅल्शियमची कमी असणं, एक्सरे करून आपण ऑस्टिओआर्थरायटिस हे समजून घेऊ शकतो. पण रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी RA फॅक्टर आपण चेक करतो आणि अँटी CCP ह्या टेस्ट, ESR, CRP ह्या टेस्ट करून आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस हा डायग्नोज करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण गुडघ्याच्या दुखण्यामागील कारणे जे आहेत त्याला डिटेलमध्ये समजून घेतलं आहे. तर ही कारणे तर तेवढीच जबाबदार आहेतच, पण त्याचबरोबर कधी विचार केला आहे का की फक्त वय वाढलंय, आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे, झीज होत चालली आहे म्हणून आपल्याला गुडघ्याचे दुखणं सुरू झालंय का, की यामागे दुसरंही काही कारण असू शकतं. अशी काय सिच्युएशन आहे जिथे आपण गुडघे टेकले आहेत, असं काय घडलंय आपल्या आयुष्यामध्ये की जिथे आपल्याला स्टिफनेस आलाय, अवघडल्यासारखं झालंय, की पुढे जाता येत नाहीये, असं कुठलं प्रेशर आहे, कुठलं परफॉर्मन्स आहे की जे आपण करू नाही शकत आहे, स्वतःला कमी लेखतोय, ह्या गोष्टींचा देखील आपण विचार करायला पाहिजे. चला तर मग आता त्या व्ह्यूने आपण विचार करूया की कुठली कारणं आहेत जी गुडघेदुखीसाठी तेवढीच जबाबदार आहेत. डॉक्टर हॅमर यांनी सांगितल्यानुसार डाव्या साईडचं दुखणं म्हणजे डावी गुडघेदुखीच्या मागे कारणं वेगळी आहेत आणि उजवी साईड म्हणजे उजवा गुडघा दुखणे यामागील कारणे ही वेगळी आहेत. तर डावी साईड ही काय डिनोट करते तर मदर म्हणजे आपली आई, आपले इमोशनल्स, रक्ताचे जे नाते आहेत ते डाव्या बाजूचे असतात. परत सिबलिंग्स म्हणजे आपले भाऊ बहीण, आपली मुलं आणि पार्टनरशी असलेला इमोशनल बॉन्ड हे जे आहे ते डाव्या साईडचे असतात. जर तुमच्या आयुष्यात असं घडत असेल की पार्टनरकडनं वारंवार हर्ट केलं जात आहे, रिस्पेक्ट दिली जात नाही आहे, कमी लेखलं जात आहे, ही एक गोष्ट. मुलांच्या बाबतीत काही टेन्शन असेल, सतत असणारा स्ट्रेस, ताण, ते एक कारण असू शकतं. भाऊ बहिणीकडनं किंवा फॅमिलीमधनं काही स्ट्रेस असेल, फॅमिली प्रेशर असेल तर ते कारण असू शकतं. जर अशी मानसिक कारणं असतील तर ते तुम्हाला डाव्या साईडचं गुडघ्याचं दुखणं हे दिसून येऊ शकतं. आता उजवी साईड म्हणजे काय तर फादर साईड म्हणजे आपल्या वडिलांची जी बाजू आहे ती किंवा आपलं पार्टनर, लाईफ पार्टनर जो आहे ती देखील उजवे साईडने डिनोट केलं जातं. आपले इन लॉज म्हणजे सासरची जी मंडळी आहे ती देखील उजव्या बाजूला इंडिकेट केली जातात. आणि आपलं करिअर संबंधित किंवा सोसायटी संबंधित जे काही प्रेशर असेल की करिअरमध्ये पाहिजे तेवढी ग्रोथ मी करू शकत नाही आहे, आपल्या ऑफिसमध्ये आपला सारखा पाणउतारा होत आहे, सतत आपल्याला ऐकावं लागत आहे की तू काही करू शकत नाही आहे, कुठेतरी आपण कमी पडत आहोत, सोसायटीमध्ये आपल्याला पाहिजे तसा मान सन्मान भेटत नाही आहे, आपण असं अडकून पडलो आहे, पुढे जाऊ शकत नाही, अशा सिच्युएशन जर तुम्ही लाईफमध्ये वारंवार फेस करत असाल तर तुम्हाला उजव्या साईडचं गुडघ्याचं दुखणं हे दिसून येऊ शकतं. म्हणजे डावी साईड ही इमोशनल फेमिनाईन साईड असते आणि उजवी साईड जी आहे ती करिअर ओरिएंटेड आणि मस्क्युलाईन साईड असते, रिस्पॉन्सिबिलिटी, सोसायटी हे इंडिकेट करतात. तर अशा प्रकारे आपल्याला एकूण सर्व कारणे लक्षात आली आहेत की कुठल्या गोष्टींमुळे हे गुडघ्याचे दुखणे लागले आहेत. मग ते मानसिक असो, लिगामेंट असो, मेनिस्कस किंवा जॉईंट्समध्ये काही प्रॉब्लेम असेल, ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला हे गुडघ्याचे दुखणं हे लागलं आहे. तर याच्यावर उपाय आपण काय करायला पाहिजे तर पहिलं म्हणजे आपण डाएटमध्ये चेंजेस केले पाहिजे की कॅल्शियम रिच डाएट घेतलं पाहिजे, व्हिटॅमिन डी रिच डाएट घेतलं पाहिजे. तर यामध्ये काय आहे तर कॅल्शियम रिच डाएट म्हणजे काय घ्यायचं तर दूध, ताक, दही, पनीर, नाचणी आणि तीळ हे पदार्थ कॅल्शियमयुक्त आहेत, तर यांचं सेवन जास्तीत जास्त करावं. दुसरं म्हणजे व्हिटॅमिन डी म्हणजे सकाळचे ऊन जे आहे, सकाळच्या उन्हामध्ये एक फेरफटका नक्की मारावा. प्रोटीन रिच फूड म्हणजे ज्याच्यातून प्रोटीन जास्त भेटेल असे अन्न खावे, जसं मूग, हरभरा डाळी, सोयाबीन, पनीर हे पदार्थ जास्तीत जास्त सेवन करावे. ओमेगा 3 फूड की याच्यामुळे काय होईल तर सूज जी आहे ती कमी करण्यास मदत होते, तर याच्यामध्ये अक्रोड आणि जवस हे दोन खूप चांगले सोर्सेस आहे ओमेगा 3चे, ते रोजच्या जेवणात अवश्य तुम्ही घ्या. आणि अँटी इन्फ्लेमेटरी फूड की ज्याच्यामुळे सूज वेदना कमी होतील ते म्हणजे हळद, आले, लसूण, कांदा, आवळा, बेरीज आणि हिरव्या भाज्या यांचे जास्तीत जास्त सेवन हे आपल्या जेवणामध्ये झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या. पाणी जर व्यवस्थित प्रमाणात शरीरात असेल तर लुब्रिकेशन, जॉईंटच्या लुब्रिकेशनसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे जॉईंटची फ्लेक्झिबिलिटी, लुब्रिकेशन, मूवमेंट जी आहे ती इझी होण्यास मदत होईल. आणि
महत्त्वाचं म्हणजे वेट कंट्रोल करणं, की आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा आपल्या पायावर असतो आणि आपले गुडघे नी जॉईंट जे आहे ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी वापरले जातात. म्हणून जर वजन वाढले की गुडघ्यांवर त्याचा अतिरिक्त ताण येऊन गुडघेदुखी ही नक्की बघण्यात येते. म्हणून आपलं वजन कंट्रोल करा, कमी करा, म्हणजे तुम्हाला गुडघेदुखीच्या वेदनेपासून लवकरात लवकर आराम भेटू शकतो. तर ही झाली खाण्यापिण्याची पथ्ये. आणि आता आपण समजून घेऊया की जसं मानसिक कारण जर तुमच्या लक्षात आलं की आपल्या आयुष्यात ह्या मानसिक गोष्टी घडत आहेत, तर त्यावर देखील आपण काम केलं पाहिजे. तर काय पॉझिटिव्ह अफर्मेशन ही आपण स्वतःला दिली पाहिजे, जेणेकरून ह्या मानसिक स्ट्रेसपासून आपण स्वतःला लवकरात लवकर बाहेर काढू शकतो. तर पहिलं म्हणजे मी आयुष्यात सहजपणे पुढे जात आहे, की आपण जे अडकल्याची भावना आहे ती दूर करण्यासाठी स्वतःला सांगा की मी आयुष्यात सहजपणे पुढे जात आहे. मला सतत स्वतःला प्रूव्ह करण्याची काहीच गरज नाही आहे. मी लवचिक आणि मजबूत आहे. माझे गुडघे दररोज हील होत आहेत. मी जुना इमोशनल भार, जे काही प्रेशर माझ्यावर होतं ते मी सर्व रिलीज करत आहे. सर्व मीच केलं पाहिजे, अतिरिक्त भार घेतला पाहिजे याची काहीच गरज नाही आहे. त्यापासून स्वतःला रिलीज करा, दूर करा. मी स्वतःवर अननेसेसरी प्रेशर टाकत नाही. मी कंपॅरिझनमधून मुक्त होत आहे, की ही व्यक्ती करत आहे म्हणून मीही केलं पाहिजे, मीही अतिरिक्त भार घेतला पाहिजे असं काहीच गरजेचं नाही आहे. जेवढं आपल्याला सोसेल तेवढंच आपण करावं आणि मी जीवनासोबत सहज फ्लो होत आहे असे पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन स्वतःला द्या, जेणेकरून जो काही इमोशनल स्ट्रेस आहे तो रिलीज करण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. म्हणून मी आज सांगितलेल्या गुडघेदुखी मागील संपूर्ण कारणे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. लक्षात घ्या की कोणत्या कारणांमुळे आपल्याला हे गुडघ्यांचे दुखणं लागले आहेत, त्यावर व्यवस्थित काम करा. मी सांगितलेले डाएट फॉलो करा. त्याबरोबर इमोशनल फॅक्टर्स जर असतील तर होमिओपॅथीमध्ये हे इमोशनल फॅक्टर्स कन्सिडर करूनच औषध दिलं जातं. म्हणून एक वेळेस अवश्य होमिओपॅथिक मेडिसिन घ्या, जेणेकरून तुमच्या गुडघ्याच्या ज्या सर्जरीज आहे, नी रिप्लेसमेंट सर्जरी, ते तुम्ही टाळू शकाल आणि स्वतःला पूर्णपणे गुडघेदुखीपासून मुक्त करून घेऊ शकाल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत थँक्यू.